आज आहे रथसप्तमीचा दिवस, त्यामुळे ज्यांच्या घरी हळदी कुंकू राहिलं होतं तर त्यांनी सगळ्यांनी आजच हळदी कुंकवासाठी बोलवलं होतं. म्हणून आज खूप ठिकाणी हळदी कुंकवासाठी जायचं होतं आणि त्यामुळेच रात्रीच्या जेवणासोबत मी ही जी बीटरूट टिक्की बनवणार होते तर ती अगोदरच बनवून घेतली, म्हणजे जेणेकरून मला यायला लेट जरी झाला तरी नंतर स्वयंपाकाला लेट होणार नाही म्हणून. आणि त्यानंतर छान असं रेडी झाले. तर ही सिंपल अशी साडी वेअर केली आहे आणि सिंपल असा लुक केला आहे. तर हा लुक कसा वाटला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि साडी वगैरे कशी वाटते ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तिकडून यायला मग बराच वेळ झाला होता, रात्रीचे 9 वगैरे वाजले होते, म्हणून जेवणात मग साधा मसाले भातच करायचं ठरवलं होतं. आणि आल्यानंतर माझा असा काही अवतार झाला होता आणि जेवणाला अजून जास्त लेट नको म्हणून मी चेंज न करताच लगेच स्वयंपाक करायला घेतला. तर पटकन मसाले भातला फोडणी दिली आणि मसाले भात शिजतोय तोपर्यंत मग मी चेंज वगैरे करून घेतलं. आणि त्यानंतर जी बीटरूट टिक्की बनवून ठेवली होती तर ती फ्राय करून घेतली. तर ही बीटरूट टिक्की तुम्ही ट्राय केली आहे का ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर याला अजून जास्त हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही याला शॅलो फ्राय करू शकता, पण तेव्हा टिक्की थोडीशी अजून जास्त पातळ करायची, म्हणजे जेणेकरून आतला भाग पण व्यवस्थितपणे भाजला जाईल म्हणून. तर मस्त असं जिथं जेवण रेडी आहे तर जेवण वगैरे केलं तर ही टिक्की खरंच खूप जास्त टेस्टी झाली होती. तर तुमचेही मुलं बीट वगैरे खात नसतील तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर गॅस शेगडीची हालत अशी काही झाली होती तर त्यावरती पण 5 ते 10 मिनटं स्प्रे टाकून ठेवला आणि त्यानंतर ते पण क्लीन करून घेतलं. आणि काव्याच्या स्कूलमध्ये उद्या ॲन्युअल डे आहे आणि तिचा मराठी लुक आहे तर त्यासाठी तिला मेहंदी वगैरे काढायची होती तर ती काढून घेतली आणि उद्याची थोडीफार तयारी केली. तसा होता आजचा ब्लॉग. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.